देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमच्या महायुतीच्या नव्या सरकारची दमदार सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या बजेटमध्ये त्याचं प्रतिबिंबही आपल्याला उमटलेलं दिसेल। आता दुप्पट वेगाने आणि चौपट क्षमतेने या महायुती सरकारला पुढचं कामकाज करायचं आहे, कारण शेवटी जे लँडस्लाइड मॅन्डेट मिळालेलं आहे त्यामुळे आमची जबाबदारी वाढलेली आहे। आणखी जोमात काम करणं आहे आणि आणखी वेगवान निर्णय घेणं आहे। वास्तविक गेलं वर्ष आपल्या सर्वांसाठीच धकाधकीचं गेलं। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका त्यामध्ये आल्या। महायुतीच्या 2.5 वर्षाच्या काळात ऐतिहासिक अशी विकास कामं केली आणि कल्याणकारी योजनाही आपण केल्या। त्या विकास कामांची जंत्री मी काही तर वाचत नाही, कारण त्याला फार वेळ लागेल, कारण आम्ही निर्णय एवढे घेतलेत की लोकाभिमुख निर्णय, रखडलेले प्रकल्प, त्याला दिलेली चालना, त्याचबरोबर कल्याणकारी योजना, या सर्व विकास कामांच्या जोरावर लोकांनी, जनतेने आम्हाला भरघोस मताने लँडस्लाइड विक्ट्री दिली। 232 सदस्य महायुतीचे निवडून आले। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढी विक्ट्री म्हणजे एवढा यश, एवढं जोरदार विजय या महाराष्ट्राला पहिल्यांदा मिळालेला आहे। महायुतीच्या सरकारच्या परफॉर्मन्सवर लोकांनी शिक्कामोर्तब केलंय। आम्ही केलं काम निर्विवाद, म्हणूनच जनतेने दिला आम्हाला आशीर्वाद। खऱ्या अर्थाने असं म्हटलं तर वावगं टाकणार भाई, बरोबर आहे ना? हाय ते खरं आहे ना, मान्य केलं पाहिजे ना। आठवले, कधी कधी आठवायला लागतं, ते मित्र पक्षात आहेत ना, काही गोष्टी तुम्हाला विस्मरणात जातात आणि आम्हाला आठवतात। आणि म्हणून अंबादास आपले खऱ्या अर्थाने तुम्ही वैयक्तिक घेऊ नका, पण तुम्हाला लोकांनी नापास केलं आणि म्हणून महायुतीला पास केलं कामाच्या जोरावर। आणि विरोधी पक्ष नेता नेतृत्वाखाली झाले ना, विरोधी पक्ष नेता मिळण्या इतक्या सुद्धा जागा या ठिकाणी मिळाल्यात। काही लोक म्हणत होते आम्ही याव करू त्याव करू, आम्ही निवडणूक आयोगाने आम्हाला फसवलं, सुप्रीम कोर्टाने आम्हाला विरोधात निकाल दिला, त्याचबरोबर EVM वर आरोप केले, EVM घोटाळा झाला। परंतु या ठिकाणी वस्तुस्थिती मान्य करणं खऱ्या अर्थाने आवश्यक असतं आणि त्यासाठी जे जनतेच्या न्यायालयात आम्ही जाऊ, तिकडे आम्हाला न्याय मिळेल। जनतेच्या न्यायालयात देखील जनतेने तोंड कशी पाडलं ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून निवडणुका जिंकल्या, सत्ता आली म्हणजे आमचं काम झालं असं मानणाऱ्यांपैकी आम्ही बिलकुल नाही आहे। आणि म्हणून उलट जनतेने आम्हाला जे ऐतिहासिक मॅन्डेट दिलं अध्यक्ष सभापती महोदय, त्यामुळे आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे। नव्या सरकारने पहिल्या दिवसापासून काम सुरू केलं। 100 दिवसाचं आढावा सुरू झाला। 100 दिवसामध्ये काय केलं पाहिजे याचा एक अजेंडा फिक्स झाला आणि रोज त्याचा आढावा आपण घेतोय। आणि खऱ्या अर्थाने त्यांना या 100 दिवसात देखील ज्या विविध कार्यालय असतील, विविध विभाग असतील, ते देखील जोमाने कामाला लागलेले आहेत। जी कामं तात्काळ आपण करू शकतो ती 100 दिवसामध्ये लोकांना मिळू लागली आहेत आणि त्याचा देखील समाधान आम्हाला आहे।